हरिओम श्रीराम प्रज्ञा. बापू यांना माझा शीर्षष्टांग नमस्कार. मी वंदनवीरा प्रताप काटकर, उपासना केंद्र कुडाळ. मी गृहिणी आहे. बापू परिवारामध्ये सामील होऊन मला 3 वर्ष झाली. मग माझा अनुभव सांगण्यासारखा गोष्ट म्हणजे यावर्षी माझी मुलगी आता 10वी पास झाली. त्या 10वीत असताना सुरुवातीला तिला अगदी खूप प्रकृतीच्या तब्येतीच्या तक्रारी होत्या. त्याच्यामुळे एक दिवस तिची प्रिलिम सुरू असताना मेन प्रिलिमच्या अगोदर प्रॅक्टिस प्रिलिम डिसेंबरच्या एंडला तिची सुरू होती. त्यावेळी तिला गालगुंड आली. मग 8 दिवस ती टीचर बोलले तिला शाळेत यायचं नाही आहे. त्याच्यामुळे तिची परीक्षा चुकली तर ती खूप अपसेट होती. म्हणाली मला परीक्षेला जायला होत नाही आहे. आणि एक दिवस तिला अचानक ताप आला म्हणून मी डॉक्टरकडे घेऊन गेले. तर डॉक्टर बोलले, रक्त चेक केलं आणि म्हणाले की हिच्या पांढऱ्या पेशी खूप कमी झालेल्या आहेत, हिला ताबडतोब ॲडमिट करायला लागणार आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये मेन डॉक्टर नसल्यामुळे तुम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी म्हटलं अरे बाबा आता काय करायचं, कारण हॉस्पिटल म्हटलं की भीती साहजिकच आहे, परीक्षा चालू आहे, भीती वाटणारच. मी बापू आणि आईने सांगितलं की आई बापू तुम्ही काही करा पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट डॉक्टरनी नको, तिला पूर्ण बरं वाटून दे. म्हणून मी 10 मिनिटात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर तिथले डॉक्टर म्हणाले की ॲडमिट करायची काहीही गरज नाही आहे, ही पूर्णपणे बरी होणार, तुम्ही तिला घरी घेऊन जा आणि आराम करून दे. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा संस्कृतचाच पेपर होता. अजून एकदा तिला 10-15 दिवसाने मेन प्रिलिम सुरू झाली. त्यावेळी पण संस्कृतचाच पेपर दुसऱ्या दिवशी होता. त्याच वेळी तिला बरं नव्हतं. मग डॉक्टरकडे घेऊन गेले. रविवार असल्यामुळे एकही डॉक्टर कुडाळात मिळेना. मग आता काय करणार, मग सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मग तिथले डॉक्टर म्हणाले की हिला ICUमध्ये 2 दिवस कमीत कमी 2 दिवस ॲडमिट करायला लागणार आणि तुम्हाला ओरोसला इथून 15 किलोमीटर लांब आहे तिथे न्यायला लागणार, कारण इथे जास्त कोण डॉक्टर रविवार असल्यामुळे नाही आहे. मी म्हटलं बापूराया मोठी आई मी काही ओरोसला जाणार नाही, एवढ्या लांब तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे. ताबडतोब आम्हाला इथे मेन डॉक्टर जे हार्ट स्पेशालिस्ट आहेत परब ते उपस्थित इथे होते. मी माझ्या मुलीला घेऊन गेले. सलाईन लावूनच तिला आम्ही रिक्षातून तसं घेऊन गेलो. डॉक्टरनी तपासलं वगैरे आणि 5 मिनिटातच तिकडे अजून एक पेशंट आला. तर त्या एक मोठी बाईच होती थोडी तशी. तिची आई आणि सगळे लोक ओरडायला लागले माझ्या मुलीला, डॉक्टर वाचवा वाचवा वाचवा. माझ्या मुलीला ज्या कॉटवर तिथे ठेवलं तिथेच तिला ठेवलं. माझ्या मुलीला आतल्या रूममध्ये घेऊन गेले. मी त्या एका छोट्या बाकड्यावर बसून हनुमान चालिसा, गुरुक्षेत्र मंत्र, आदिमाता शुभंकरास्तव माझं चालूच होतं. तर त्या बाईचं बघून, तिची आई रडते बघून मला खूप घाबरायला झालं. मी म्हटलं मी उठून दुसरीकडे जाते, कारण ते हॉस्पिटल अगदी मेन असं रस्त्यावरतीच असल्यामुळे रहदारीचा रस्ता होता. पण मी म्हटलं नाही, मी उठून दुसरीकडे जाऊन बसते, नाहीतर मला काहीतरी होईल. म्हणून मी हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरून खाली आले. तर जो नवीन पेशंट आला होता त्याची बहीण आणि त्याचे बाबा तिथे फोनवर बोलत होते की डॉक्टरनी तिला डेड झाली म्हणून सांगितले. आणि त्या बाईचे बाबा असे गाडीवरून असे खाली असे पडत होते, म्हणजे त्यांना धक्का बसलेला होता. हे बघून मी एवढी घाबरले, अरे एका क्षणात आपल्या बाजूला एक बाई आहे आणि ती अशा प्रकारे तिला मृत्यू येतो, हे बघून मी एवढी घाबरले की आता माझ्या मुलीचं काय. त्यावेळी मी एकदम असा विचार करायला लागले, मोठी आई काही नाही, माझ्या मुलीला ICUमध्ये ॲडमिट करता कामा नाही आणि माझी मुलगी सकाळी माझ्या घरी यायला पाहिजे. आणि मी म्हटलं रस्ता असून दे काय असून दे, मी नामस्मरण करत तिथे फिरत राहिले. 10 मिनिटाने माझे मिस्टर आले, म्हणाले डॉक्टरने सांगितलं आहे काही नाही, ICUमध्ये ॲडमिट करायची गरज नाही आहे, सकाळी मुलगीला घरी पाठवणार बोलले, तू घरी जा. त्यावेळी व्रताधिराजचं हे सुरू होतं. मी आणि छोटी माझी मुलगी आम्ही दोघंही ते करायचो. मग मी घरी आले, ते व्रताधिराजचं नैवेद्य वगैरे अर्पण केला, उपनिषद वाचायला घेतलं आणि माझ्या मनातली भीती कुठच्या कुठे गेली. एवढा विश्वास वाटला की अरे माझी आई आहे, माझ्या मुलीला काही होणार नाही. हवे त्या डॉक्टरने ICUमध्ये सांगून दे, अजून काय सांगून दे, माझी मुलगी सकाळी घरी येणार, हा माझा ठाम विश्वास होता. माझ्या बापूंवरती आणि माझ्या आईवरती विश्वास होता. आणि सकाळी 8:15 वाजता माझी मुलगी स्वतःच्या पायाने चालत घरी आली आणि 11 वाजता ती शाळेत पेपरला गेली. मला इथे एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यातून की मला तिच्या अभ्यासाविषयी, कारण आपण एवढी वर्ष म्हणतो की 10वी एवढं सगळं आपलं बेस आहे पुढच्या शिक्षणासाठी, तिला पण पुढे चांगलं करायचं आहे. त्यासाठी मी म्हटलं अरे 2 मेन प्रिलिमच्या वेळेला तिचा संस्कृत विषयामध्ये तिला पेपरला हे मिळालं नाही, अभ्यास करता आला नाही, परीक्षेच्या वेळेला तिला
त्रास व्हायला लागले. माझ्या मुलीला मार्क्स कसे मिळणार, कारण इथे 93-94% ॲडमिशन क्लोज होते. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, अरे काहीही काळजी करायची नाही. बापूंनी उपनिषदमध्ये सांगितले ना की माझ्या बाळांनो तुम्ही प्रयत्न करा, यश तुमचंच आहे आणि भक्ती करा. हे विचार मी माझ्या मुलीला सांगितले. तिने पण सांगितलं, मम्मी तू भक्ती कर, मी अभ्यास करते, मला चांगले मार्क्स मिळणार. कारण माझ्या बापूंवर आणि माझ्या मोठ्यावर पूर्ण ठाम विश्वास आहे. तसंच आम्ही दोघांनी केलं, कारण 1 महिन्यातच पुढे परीक्षा होती. हेच सांगायचं आहे की माझ्या मुलीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये संस्कृतमध्ये 100/100 मार्क्स मिळाले. कारण मी माझ्या आईला सांगितलं होतं माझ्या मुलीला संस्कृतचा अभ्यास करायला मिळालेला नाही आहे, तिला पूर्ण मार्क्स देण्याची जबाबदारी तुमची. मी भक्ती करेन, माझी मुलगी अभ्यास करेन. तुम्ही उपनिषदमध्ये लिहिलं आहे, कारण तुम्ही प्रयास करा आणि भक्ती चालू ठेवा, यश तुमचंच आहे. त्याच्यामुळे आणि तिला 95% मिळाले बोर्डाच्या परीक्षेत आणि अजून तिला एवढं A1मध्ये ॲडमिशन पण मिळालं. हे सगळं माझ्या विश्वासामुळे, मी माझ्या आईची भक्ती केल्यामुळे आणि माझ्या मुलीने मला साथ दिल्यामुळे, माझ्या बापूंवरच्या विश्वासामुळे हे सगळं शक्य झालं. ही बापूंनी सांगितले मी तुम्हाला टाकणार नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. माझ्या बापूंवर माझ्या पूर्ण विश्वास आहे. एवढी सगळी किमया फक्त बापूरे आणि मोठी आईच करू शकते.